नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी मध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। त्यासोबत व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। बघा, आता यासाठी आपल्याला अप्लाय कधीपासून करायचं होतं तर 10 डिसेंबर 2023 पासून अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर जे आहे तर 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे। तुम्ही फॉर्म भरण्याची ही जी काही आहे तर ती लास्ट डेट आपल्याला देण्यात आलेली। त्यासोबत जे आहे तर पेमेंट करण्याची सुद्धा लास्ट डेट 31 डिसेंबर 2023च आहे। यांची एग्जाम कधी होणार आहे? एग्जाम दोन लेवल मध्ये होणार आहे, लेवल फर्स्ट आणि लेवल सेकंड। लेवल फर्स्ट मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, त्याचबरोबर मार्क कसे असतील ते आपण याच्यामध्ये जाणूनच घेणार आहे। पण ही जी काही एग्जाम आहे ही जानेवारीच्या 3rd वीक मध्ये जे आहे तर ही होणार आहे जानेवारी 2024 मध्ये। त्याचबरोबर यामध्ये डिटेल्स पोस्ट कोणकोणते आहेत आपल्याला तरी एक दोन पोस्ट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। ज्युनियर परचेस असिस्टंट आणि ज्युनियर स्टोअर कीपर अशा या दोन पोस्ट आहेत। ग्रुप सी या ठिकाणी जी आहे तर यांची लेवल आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लेवल 4 यानुसार जे पेमेंट आहे तर ते लागू असणार आहे, म्हणजे 37 ते 38 हजार जे काही पेमेंट आहे तर स्टार्टिंग या ठिकाणाहून यांची होणार आहे। आता आपण जर बघितलं तर यांची एज लिमिट कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्ष एवढी देण्यात आलेली। ही ओपन कॅटेगरीसाठी आहे। जर आपण ओबीसी कॅटेगरी जर पाहिलेलं असेल तर कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत आहे। एससी एसटी कॅटेगरीसाठी कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंतची एज लिमिट देण्यात आलेली आहे। आता ज्युनियर परचेस असिस्टंट यांच्या ज्या काही वॅकन्सी आहेत ते एससी साठी 3 वॅकन्सी आहेत, एसटी साठी 6 आहेत व ओबीसी साठी 6 आहेत, ईडब्ल्यूएस साठी 2 आहेत आणि ओपन कॅटेगरी साठी जे आहेत तर एकच सुद्धा वॅकन्सी नाहीये। एकूण 17 वॅकन्सी या ठिकाणी जे आहे तर ज्युनियर परचेस असिस्टंट साठी तिथे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर ज्युनियर स्टोअर कीपर यांच्यासाठी जे आहेत तर एससी मध्ये 3 वॅकन्सी आहेत, एसटी मध्ये एकही वॅकन्सी नाहीये, ओबीसी साठी 14 वॅकन्सी आहेत, ईडब्ल्यूएस साठी 3 आहेत आणि ओपन साठी 25 वॅकन्सीज आहेत। अशा एकूण 45 वॅकन्सी आहे। जर दोन्ही मिळून जर बघितलं तर याच्यामध्ये एकूण 62 वॅकन्सीज आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एज लिमिट वगैरे जे आहे तर ती आपल्याला इथे माहितच आहे। इथे एज लिमिट वगैरेची माहिती आपल्याला इथे देण्यात आलेली आहे। आता इथं ओपन साठी कॅटेगरी नाहीत, मग आम्ही अप्लाय करायचं किंवा नाही करायचं? जर तिथे वॅकन्सीज नसतील तर त्या पदासाठी आपल्याला अप्लाय करता येणार नाही। बरं, तुम्ही ह्या ॲडव्हर्टाइजमेंट का सांगताय आम्हाला? कारण की ह्या ॲडव्हर्टाइजमेंट यासाठी सांगणं चालू आहे तर वॅकन्सी कमी आहेत। वॅकन्सी कमी असल्यामुळे या ठिकाणी जे काही फॉर्म वगैरे आहेत मित्रांनो तर ते कमीच येणार आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांना या वॅकन्सी बद्दल काही माहिती नसते, मग ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही ते विद्यार्थी कसं काय अप्लाय करणार आहेत? त्याचबरोबर काही विद्यार्थी असे विचार करतात की या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहेत तर त्या कमी येतात, मग वॅकन्सीज कमी असल्यामुळे तिथं विद्यार्थी जे काही अप्लाय आहेत तर ते सुद्धा कमी करतात। त्यामुळं या ठिकाणी फॉर्म तर कमी येणारच आहे, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी फॉर्म कमी येऊ शकतात त्या ठिकाणी जर आपण अप्लाय केलेलं असेल तर आपले सिलेक्शन या ठिकाणी जे आहे तर होण्याची चान्सेस जास्त असतात। आता आपण जर बघितलं तर इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? ग्रॅज्युएशन हे सायन्स किंवा कॉमर्स मधून झालेलं पाहिजे आणि सायन्स आणि कॉमर्स मधून झालेल्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 60% एवढे मार्क असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स यामध्ये कमीत कमी 60% मार्क असणं आपल्याला आवश्यक आहे, तरच आपण यासाठी जे आहेत तर ते अप्लाय करू शकतो। ओके, आता अप्लाय कसं करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली की त्या लिंक वरती जाऊन आपल्याला फॉर्म जो आहे तर तो फिलअप करायचा आहे। तुम्ही त्यावरती क्लिक करून जे आहे तर डायरेक्टली फॉर्म फिलअप करू शकता। त्याचबरोबर इथं एक्झाम जी आहे तर 2 लेवल मध्ये होणार आहे। पहिली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार आहे, त्याचबरोबर दुसरी जी काही लेवल असणार आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे। आता जी काही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहे याचा पॅटर्न नेमका कसा असणार आहे तर यासाठी एकूण 200 मार्काची परीक्षा असणार आहे। त्यासाठी 2 तास आपल्याला इथं टाइम देण्यात आलेला आहे। इथं जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिझनिंग जी काही सायन्स बेस वरती असेल तर ती आपल्याला इथं विचारण्यात येईल। त्यानंतर बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल हे सुद्धा आपल्याला विचारण्यात येतील, म्हणजे हे ऑर मध्ये देण्यात आलेले आहेत। यासाठीचे 60 प्रश्न असतील व 60 मार्क असणार आहेत। जनरल इंग्लिश असेल 50 क्वेश्चन 50 मार्क साठी। त्याच्यानंतर क्वांटिटी ऍप्टिट्यूड म्हणजे अरिथमेटिक याचे 50 क्वेश्चन असतील व 50 मार्क असतील। त्यानंतर जनरल नॉलेज 20 क्वेश्चन, कम्प्युटर
नॉलेज याच्यावरती 20 क्वेश्चन असणार आहेत. असे एकूण 200 मार्क व 200 प्रश्नाची जी काही एक्झाम आहे तर ती होणारी एकूण 2 तासाचा वेळ आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. म्हणजे यामध्ये इंग्लिश, क्वांटिटी ऍप्टिट्यूड, त्यानंतर रिझनिंग, जनरल नॉलेज, त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज यावरती आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे हा जो काही पॅटर्न आहे जे TCS आणि IBPS एक्झाम घेतात त्याच पद्धतीचा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी इथे दिसतो आहे. आता आपण जर बघितलं तर यामध्ये इंग्लिशचा जी दुसऱ्या लेवलची एक्झाम होणार आहे तर एकूण 100 मार्कची ही एक्झाम होणार आहे. याच्यासाठी 3 तासाचा वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे. पण हे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होणार आहे. यामध्ये लेटर रायटिंग असेल, एसे रायटिंग असेल, यावरती जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपल्याला येणार आहेत. ओके, हे अशा पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला देण्यात आलेली. याच्यामध्ये आपल्याकडे आयडेंटिटी प्रूफ वगैरे काय असणं आवश्यक आहे, काय नाहीये हे आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. ओके, तर मी ऍप्लिकेशनची जी काही लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात. अवश्य जे विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी यासाठी अप्लाय केलेलं पाहिजे. कारण इथे निश्चितपणाने मी जसं अगोदर बोललेलो आहे तसे फॉर्म सुद्धा कमी येणार आहेत. विद्यार्थी एक्झाम देणारे सुद्धा कमी असतील. ओके, विशेषतः जे विद्यार्थी बँकिंगची प्रिपरेशन करतात अशा विद्यार्थ्यांनी जे आहे तर याचे फॉर्म भरले पाहिजे, जेणेकरून तोच पॅटर्न आपल्याला या ठिकाणी जो आहे तर तो दिसतो आहे. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.